नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सूर्यगीत करिअर अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण मागच्या वर्षी झालेले IMP JK प्रश्न असे घेणार आहोत. तर सर्वांनी लक्ष द्यायचे आणि काळजीपूर्वक पाहायचे. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ सेव्ह करून घ्या, म्हणजेच येणाऱ्या आगामी पोलीस भरतीसाठी हे तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्न ठरणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, कोणत्या मुघल सम्राटच्या काळात इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पहिला कारखाना स्थापन केला? ऑप्शन 1 अकबर, ऑप्शन 2 जहांगीर, ऑप्शन 3 महाजहान, ऑप्शन 4 औरंगजेब. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 2 जहांगीर. प्रश्न क्रमांक दुसरा, सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी टिंबटिंब येथे मुलींची पहिली शाळा काढली. 1 शनिवारवाडा, 2 भिडेवाडा, 3 रायगड किल्ला आणि 4 जेजुरीगड. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 2 भिडेवाडा. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात प्रार्थना समाजची स्थापना कोणी केली? ऑप्शन 1 महात्मा फुले, ऑप्शन 2 महर्षी कर्वे, ऑप्शन 3 आत्माराम पांडुरंग, ऑप्शन 4 गोपाल गणेश आगरकर. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर आत्माराम पांडुरंग. सन 1802 मध्ये पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. तर कोणी करार केला? ऑप्शन 1 थोरले बाजीराव, ऑप्शन 2 सवाई माधवराव, ऑप्शन 3 पेशवे नानासाहेब, ऑप्शन 4 दुसरा बाजीराव. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 4 दुसरा बाजीराव. प्रश्न क्रमांक 5वा, भारत पाकिस्तान या 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती कोणत्या योजना करण्याची योजना कोणी तयार केली? ऑप्शन 1 लॉर्ड वेवेल, ऑप्शन 2 लॉर्ड डलहौसी, ऑप्शन 3 लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन 4 लॉर्ड डग्लस. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 3 लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न क्रमांक 6वा, खालीलपैकी कोणाचा समावेश काकोरी गटामध्ये नव्हता? ऑप्शन नंबर 1 रामप्रसाद बिस्मिल्ला, ऑप्शन 2 चंद्रशेखर आझाद, ऑप्शन 3 भगतसिंग, ऑप्शन 4 सचिंद्रनाथ संतार. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 भगतसिंग. प्रश्न क्रमांक 7वा, द प्रॉब्लेम ऑफ रुपये हा प्रबंध खालीलपैकी कोणी लिहिला? ऑप्शन 1 डॉक्टर रघुराम राजन, ऑप्शन 2 डॉक्टर भांडारकर, ऑप्शन 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन 4 गोपाल कृष्ण गोखले. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न पुढचा, पोर्तुगीजांच्या जोखडातून गोवा मुक्त करण्यासाठी लढा उभारण्याच्या उद्देशाने कोणी गोवा काँग्रेस समिती स्थापन केली? तर कोणी स्थापन केली? तर याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर TB कुन्हा. TB कुन्हा यांनी गोवा मुक्त करण्याच्या लढ्याच्या उद्देशाने गोवा काँग्रेस समिती स्थापन केली. प्रश्न क्रमांक पुढचा, इसवी सन 1449 मध्ये टिंबटिंब येथे वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली. ऑप्शन 1 मुंबई, ऑप्शन 2 कलकत्ता, ऑप्शन 3 दिल्ली, ऑप्शन 4 ग्वालियर. तर याचे योग्य उत्तर काय? तर ऑप्शन नंबर 3 दिल्ली. प्रश्न क्रमांक पुढचा, महात्मा गांधीजीचे वर्णन एका माणसाचे सैन्य कंसात वन मॅन आर्मी असे कोणी केले आहे? ऑप्शन 1 लॉर्ड माउंटबॅटन, ऑप्शन 2 लॉर्ड वेलेस्ली, ऑप्शन 3 लॉर्ड कर्जन, ऑप्शन 4 लॉर्ड हर्डिंग्ज. तर याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 1 लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न क्रमांक पुढचा, ईश्वर हा निर्मिक आहे असे कोणी म्हटले? 1 स्वामी दयानंद सरस्वती, 2 संत तुकाराम, 3 महात्मा ज्योतिबा फुले, ऑप्शन नंबर 4 संत एकनाथ. तर ईश्वर असा निर्मिक आहे असे कोणी म्हटले? तर ऑप्शन नंबर 3 महात्मा ज्योतिबा फुले. प्रश्न पुढचा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आता याच्यामध्ये चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. आता महात्मा गांधी, आता समाधी स्थळाचं नाव विचारलंय. आता महात्मा गांधीचं राजघाट बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आता चैत्यभूमी विचारले, तर हे चैत्यभूमी आहे, पण इथं दिलंय काय दीक्षाभूमी, तर हे चुकीचं आहे. आता चुकीचं विचारलंय, तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाकीचं इंदिरा गांधी शक्तीस्थळ बरोबर आहे, लाल बहादूर शास्त्री विजय घाट पण बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर हे ऑप्शन नंबर 2 दीक्षाभूमी, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. दीक्षाभूमी कुठं आहे? तर मुंबईला, आणि बाकीचे सगळे दिल्लीला आहेत. प्रश्न पुढचा, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? राजा राजमोहन राय ब्राह्मण समाज हे पण बरोबर आहे. स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन बरोबर आहे. स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज बरोबर आहे. गोपाळ कृष्ण गुरले भारत सेवक समाज हे पण बरोबर. त्याचं योग्य उत्तर काय आहे? प्रश्न ऑप्शन नंबर 4 सर्व बरोबर. प्रश्न पुढचा, राजा राजमोहन रॉय यांनी टिंबटिंब प्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. 1 जाती प्रथा, 2 बालविवाह, 3 सती, 4 पडदा पद्धती. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन नंबर 3 सती. प्रश्न पुढचा, ब्रिटिश काळात रयतवारी पद्धतीचा प्रारंभ कोणत्या प्रांतात झाला? 1 मुंबई मद्रास, 2
पंजाब कलकत्ता, 3 नागपूर दिल्ली, 4 हिमाचल प्रदेश. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर 1 मुंबई मद्रास. टिंबटिंबे यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली. 1 रामकृष्ण शिंदे, 2 नारायण मेकाजी लोखंडे, 3 रघुनाथ भिकाजी आणि 4 नारायण सुरुकची. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर नारायण मेकाजी लोखंडे. प्रश्न पुढचा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले? ऑप्शन 1 नवाकाळ, ऑप्शन 2 दैनिक मराठा, ऑप्शन भारत. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर 3 दैनिक मराठा. प्रश्न पुढचा. जसे बडोद्याचे गायकवाड तसे नागपूरचे कोण? ऑप्शन 1 शिंदे, ऑप्शन 2 भोसले, ऑप्शन 3 होळकर, ऑप्शन 4 सावजी. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर 2 भोसले. अण्णाभाऊ साठेंच्या कोणत्या कादंबरीवर चित्रपट निघालेला नाही? 1 अलगूज, 2 फकीरा, 3 अग्रदिव्य आणि 4 आवडी. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर 3 अग्रदिव्य. प्रश्न क्रमांक पुढचा. साम्यवादी विश्वक्रांतीचा कृतिशील पुरस्कर्ता समाजशास्त्र समाजवादी विचारसरणीचा प्रणेता खालीलपैकी कोण आहे? 1 अल्बर्ट आइन्स्टाईन, 2 कार्ल मार्क्स, 3 चार्ल्स डार्विन, 4 ॲडम स्मिथ. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर 2 कार्ल मार्क्स. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे गाव कोणते? ऑप्शन 1 जावळी, ऑप्शन 2 तळबीड, ऑप्शन 3 भोसरे, ऑप्शन 4 तळेगाव दाभाडे. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर 2 तळबीड. प्रश्न पुढचा. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना कधी झाली? ऑप्शन 1 1964, ऑप्शन 2 1994, ऑप्शन नंबर 3 2014, ऑप्शन नंबर 4 2004. याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर 4 2004. ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती? ऑप्शन 1 लॉर्ड क्लाइन लॉईड, ऑप्शन 2 लॉर्ड डलहौसी, 3 लॉर्ड चेम्सफर्ड, ऑप्शन 4 लॉर्ड मॅकेलो. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर 4 लॉर्ड मॅकेलो. भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास संबोधले जाते? 1 श्रीपाद अमृत डांगे, 2 मुझफ्फर अहमद, 3 एम एन रॉय आणि 4 नारायण लोखंडे. तर कोणाला म्हटले जातं? नारायण मेघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे प्रणेते असं म्हणले. हा खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्ष द्यायचं. हा प्रत्येक वर्षी पेपरला पडतो म्हणजे पडतोच. हा महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे. आणि हा पुढचा प्रश्न पण संस्कृत कवीचा. संस्कृत कवी कालिदासाने नागपूरमधील रामटेक येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले? 1 रामचरितमानस, 2 राग दरबारी, 3 मेघदूत, 4 कुमार संभव. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर मेघदूत. आता यावर्षी प्रश्न कसा पडला होता? संस्कृत कवी कालिदास हे कुठले होते, म्हणजे त्यांचा जिल्हा विचारला होता. ते विचारलं होतं ते कुठले होते तर नागपूरमधले होते. रामटेक हे कुठे असं विचारलं होतं, तर ते कुठे होते? नागपूरमधले. प्रश्न पुढचा. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिवीरांनी दिला? 1 वासुदेव बळवंत फडके, 2 चाफेकर बंधू, 3 विदा सावरकर, 4 चंद्रशेखर आझाद. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर वासुदेव बळवंत फडके. प्रश्न पुढचा. चौराचौरी येथील घटनेमुळे व्यथित होऊन महात्मा गांधीजींनी फेब्रुवारी 1922 मध्ये असहकार चळवळ स्थगित केली. हे चौराचौरी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? 1 महाराष्ट्र, 2 छत्तीसगड, 3 उत्तर प्रदेश, 4 पश्चिम बंगाल. तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर 3 उत्तर प्रदेश. प्रश्न पुढचा. ईस्ट इंडिया कंपनीला कोणत्या कराराच्या अंतर्गत बंगाल, बिहार आणि ओडिसा यावर दिवाणी अधिकार मिळाले? 1 अलीनगर, 2 फैजाबाद, 3 अलाहाबाद, 4 बनारस. तर याचे योग्य उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर 3 अलाहाबाद. प्रश्न पुढचा. सन 1927 मध्ये ऑल इंडिया वुमन कॉन्फरन्सची मद्रास येथे कोणी स्थापना केली? 1 जेम कझिन्स, 2 मार्गारेट कझिन्स, 3 एक व दोन्ही आणि 4 यापैकी नाही. तर याचे योग्य उत्तर काय आहे तर मार्गारेट कझिन्स. प्रश्न पुढचा. स्वदेश बांधव समितीची स्थापना कोणी केली? 1 अश्विनी कुमार दत्त, 2 बाघा जतीन, 3 नरेंद्रनाथ भट्टाचार्य, 4 सुभाषचंद्र बोस. याचे योग्य उत्तर आहे तर अश्विनी कुमार दत्त. प्रश्न पुढचा. वर्णकुल प्रेस ऍक्ट कोणी अंमलात आणला? 1 लॉर्ड लिप्टन, 2 लॉर्ड बेंटली, सॉरी मित्रांनो, 3 लॉर्ड स्टॅनली, 4 लॉर्ड रिपन. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर लॉर्ड लिप्टन. प्रश्न पुढचा. नॅशनल कमिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या? नॅशनल कमिशन ऑफ वुमनच्या पहिल्या चेअरमन कोण होत्या? ऑप्शन 1 मोहिनी गिरी,
ऑप्शन 2 पौर्णिमा अडवाणी, ऑप्शन 3 गिरिजा व्यास आणि ऑप्शन 4 जयंती पटनाईक. तर याचे योग्य उत्तर काय आहे तर जयंती पटनाईक. प्रश्न पुढचा, भारतात पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? 1 महर्षी धोंडो केशव कर्वे, 2 महात्मा ज्योतिबा फुले, 4 ॲनी बेझंट आणि ऑप्शन नंबर 4 पंडिता रमाबाई. तर याचे योग्य उत्तर काय आहे तर महर्षी धोंडो केशव कर्वे. जर मित्रांनो तुम्हाला उत्तर येत असेल तर 5 ते 6 सेकंदात प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचे. प्रश्न पुढचा, अभिनव भारत यंग इंडिया संघटनेचे मुख्यालय टिंबटिंब होते. 1 पुणे, 2 नाशिक, 3 नागपूर आणि 4 मुंबई. याचे योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर 2 नाशिक. प्रश्न पुढचा, भारताच्या घटनात्मक विकासातील 1919च्या सुधारणा कायद्याला टिंबटिंब म्हणतात. 1 मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, 2 मेर्लो-मिंटो कायदा, 4 आर्विन विलिंग्स्टन कायदा, 4 माउंटबॅटन कायदा. तर याचं योग्य उत्तर काय आहे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. प्रश्न पुढचा, महाराणी ताराबाईंनी कोल्हापूर येथे स्वतंत्र गादी स्थापन करून टिंबटिंब येथे राजधानी केली. 1 कागल, 2 पन्हाळा, 3 राधानगरी, 4 गगनबावडा. तर याचं योग्य उत्तर काय आहे तर 2 पन्हाळा. प्रश्न पुढचा, विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले? 1 ईश्वरचंद्र विद्यासागर, 2 लोकमान्य टिळक, 3 वीरा शिंदे, 4 महात्मा फुले. तर याचे योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर 1 विद्यासागर, ईश्वरचंद्र विद्यासागर. प्रश्न पुढचा, शिवाजी विद्यापीठ स्थापना होऊन किती वर्ष झाली? तर हा मागच्या वर्षीचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे यामध्ये 1 वर्ष वाढू शकतं. 1 50, 2 60, 3 75 आणि 4 100. तर याचं योग्य उत्तर काय तर ऑप्शन नंबर 60. आता खालील शासकांचा कालक्रमानुसार योग्य क्रम कोणता? याच्यामध्ये आता बाकीचं पीपीटीमध्ये मिस्टेक आहे. जर तुम्हाला योग्य उत्तर माहीत असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट करायचं आहे. तर याच्यामध्ये 4ही राजांचा उल्लेख केलेला आहे. यामध्ये योग्य क्रम काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवायचं आहे. आणि हा जी केचा आपला असंच सिरीज चालू राहणार आहे. ज्यांना कोणाला पण जी के सिरीज कंप्लीट करायची, एक झाला समाज सुधारक, असे कमीत कमी 5000 जी के प्रश्न हे आपण आपल्या चॅनलवर घेणार आहोत. तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करायचे आणि लाईक केल्याशिवाय कोणी पण जायचं नाही. धन्यवाद मित्रांनो.